कधी विचार केला आहे का की शाळा संपल्यावरही काही लोक आपल्या आठवणीत कायम राहतात? ती एक मैत्रीण जिने काही बोललं नाही पण आपल्याला खूप काही शिकवलं. हो, आज आपण बोलणार आहोत 8वी अ या मराठी वेब सिरीजमधल्या सर्वात वेगळ्या पण मनात घर करणाऱ्या पात्राबद्दल. रेश्मा ही फक्त एका वेब सिरीजमधली मुलगी नाही, ती आपल्या सगळ्यांच्या बालपणाचं प्रतीक आहे. त्या काळातील निरागस भावना, पहिली मैत्री, पहिलं गोंधळ आणि पहिलं प्रेम. 8वी अ ही सिरीज इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलवर रिलीज होते. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे यात मोठं बजेट नाही, मोठं सेट नाही, पण आहे खरी भावना आणि शाळेच्या जगाचा गंध. एक छोटं गाव, एक साधा शाळेचं वातावरण आणि त्या वर्गातले विद्यार्थी जे आपल्या सगळ्यांप्रमाणेच हसतात, भांडतात आणि शिकतात. या सिरीजमध्ये आपल्याला भेटते रेश्मा, शांत, समजूतदार आणि थोडी वेगळी. ती सगळ्यांसोबत असते, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर काहीतरी गूढ असतं. पहिल्याच एपिसोडपासून प्रेक्षक तिच्याकडे आकर्षित होतात. ती काही विशेष करत नाही, पण तिच्या डोळ्यात काही. माझी कहाणी साधी नाही. रेश्मा त्या शाळेच्या वातावरणात राहूनसुद्धा बाकी सगळ्यांपेक्षा वेगळी वाटते. ती एकटी नाही, पण स्वतःच्या जगात हरवलेली आहे. शांत स्वभाव, थोडं गूढ हास्य आणि त्या डोळ्यांतलं काहीतरी न सांगितलेलं. ती आपल्याला आठवण करून देते की काही लोक आपल्या जीवनात येतात फक्त काही क्षणांसाठी, पण त्यांच्या उपस्थितीचा प्रभाव आयुष्यभर टिकतो. रेश्माचा प्रवास सुरू होतो त्या वर्गातून. 8वी अ. शाळा, शिक्षक आणि तिचे मित्र. त्यातला सगळ्यात जवळचा आभ्या. आभ्या आणि रेश्माची मैत्री हळूहळू वाढते. ते दोघे एकत्र अभ्यास करतात, एकत्र खोड्या करतात आणि एकमेकांच्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात. पण त्या निरागस वयात, जिथे मैत्री आणि प्रेम यांच्यातली रेषा खूप पातळ असते, तिथे रेश्मा आणि आभ्याच्या नात्यात एका भागाचं नाल आहे, रेश्माच्या फोनमध्ये काय दडलंय. हा भाग तिच्या आयुष्याचा केंद्रबिंदू ठरतो. रेश्मा काहीतरी लपवते आहे, अशी सगळ्यांना शंका येते. पण खरं तर ती लपवत नाही. ती फक्त काही भावना जगापासून जपते आहे. आजच्या सोशल मीडियाच्या युगात एखाद्या साध्या फोनच्या माध्यमातून एक मुलगी किती गोष्टी लपवू शकते, हे या भागात प्रेक्षकांना कळतं. रेश्मा आणि आभ्या यांच्यात हळूहळू गैरसमज वाढतात, पण ती कधीच थेट उत्तर देत नाही. ती शांत राहते, पण तिच्या नजरेतून सगळं बोललं जातं. रेश्मा या पात्राची खरी ताकद म्हणजे तिचं न बोलणं. कधीकधी ती काहीही बोलत नाही, पण प्रेक्षकांना सगळं समजतं. रेश्मा तिच्या स्वतःच्या जगात हरवलेली असते. तिला स्वतःच्या भावनांना नाव देता येत नाही, पण ती त्या अनुभवते: मैत्री, गैरसमज आणि आत्मसन्मान. ती दाखवते की प्रत्येक मुलीचा स्वतःचं एक व्यक्तिमत्व असतं, ज्याला ओळखण्यासाठी फक्त पाहणं नाही, तर समजून घेणं गरजेचं. रेश्माच्या आयुष्यातले संघर्ष हे मोठे नाहीत, पण खूप खरे आहेत. ती तिच्या मित्रमैत्रिणींशी भांडते, हसते, कधी रडते, कधी शिक्षकांकडून समजते, कधी स्वतःवर नाराज होते. पण त्या सगळ्या छोट्या घटनांमधून ती मोठं काही शिकते. एका भागात दाखवलंय, रेश्मा एखाद्या गोष्टीवरून वर्गात रडते आणि ती दृश्य पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यातही पाणी येतं, कारण ती भावना फिक्शनल नाही. अभिनेत्री संजोगिता चौधरी हिने रेश्माचं पात्र ज्या पद्धतीने साकारलं आहे ना, ते कौतुकास्पद आहे. तिचं डोळ्यांनी बोलणं, तिचा आवाजाचा टोन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचं अंडरस्टेटेड ॲक्टिंग. जणू काही ती खरंच ती रेश्मा आहे. रेश्मा हसते तेव्हा प्रेक्षक हसतात आणि ती रडते तेव्हा आपलं मन भारी होतं. या सिरीजचं सौंदर्यच ते आहे. यात कुठलाही ओव्हर ड्रामा नाही, पण भावनांची सत्यता आहे. रेश्मा शिकवते की कधीकधी आयुष्यात सगळं काही समजावं लागत नाही. काही गोष्टी फक्त अनुभवायच्या असतात. ती मुलगी, जी सुरुवातीला फक्त शांत आणि गोड वाटत होती, ती आता आत्मविश्वासू बनली आहे. ती स्वतःच्या मतावर ठाम आहे आणि तेच दाखवतं, रेश्मा फक्त पात्र नाही, तर प्रत्येक मुलीचा. रेश्माचा प्रवास इथं संपतो, पण तिचा प्रभाव कायम राहतो. ती दाखवून जाते की शाळा म्हणजे फक्त शिकवणीचं ठिकाण नाही, तर आयुष्याची पहिली प्रयोगशाळा आहे, जिथं आपण भावना शिकतो, नाती समजतो आणि स्वतःला ओळखतो. रेश्मा त्या सगळ्या प्रक्रियेचं प्रतीक आहे. ती सांगते, तू शांत राहिलास तरी चालेल, पण स्वतःशी प्रामाणिक राहा. प्रेक्षक म्हणून आपण सगळ्यांनी तिच्यात स्वतःचा एक अंश पाहिलाय. कधी आपण रेश्मा होतो, तर कधी आभ्या. 8वी अ ही सिरीज आपल्याला बालपणात परत घेऊन जाते. ते दिवस जिथं आपण हसत होतो,
कारण जग गुंतागुंतीचं नव्हतं. रेश्मा त्या दिवसांची आठवण आहे. निरागस, प्रामाणिक आणि आपुलकीनं भरलेली. मित्रांनो, ही होती 8वी मधल्या रेश्माची संपूर्ण कहाणी. जर या व्हिडिओमधून तुम्हाला त्या शाळेच्या आठवणी परत आल्या असतील तर खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या आयुष्यातली रेश्मा कोण होती? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच मराठी वेब सिरीजच्या विश्लेषणासाठी सबस्क्राईब करा. आणि पुढच्या भागात भेटू